आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अगं ती खूप हट्टी असेल असं वाटतंय। तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा कोणीही असला तरी तुला काय गंगा, तू तुझं काम कर ना, तुला कशाला नसते चौकशा। नाही काकू, तिला असं सोडू नाही शकत। ती माझी चांगली मैत्रीण आहे। तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपून तिचं आयुष्य सुखी करायचंय मला। त्यासाठी जे काही करता येईल ते मी करत राहीन। तुमचे आभार मानायचे होते म्हणून आले होते। माझी वाट बघत असतील, मी निघते। ठीक आहे, तुला जायचं असेल तर जा, पण पुढच्या वेळी येताना बाबांना जेवायला घेऊन ये। नक्की घेऊन येईन। माझ्या स्वार्थासाठी वयाने मोठा असून पण तुम्हाला खोटं बोलावं लागलं। नवऱ्यापासून लांब बसलेल्या बाईला एकत्र आणण्यासाठी तू एवढा खटाटोप केलास ना, याचा आम्हाला कसला त्रास। पाहिलं तर हे एक पुण्यच आहे। ओळख पाळख नसलेल्या सीताशी आपलं काही देणं घेणं नाही, तरीही तिच्या सुखासाठी प्रयत्न करतेस तू। तुझं आयुष्य खूप सुखात जाणार आहे। मला आशीर्वाद द्या काकू। सुखी रहा गंगा, सुखी। रवी, तू वाईट वाटून घेऊ नको। अगं गंगा, असं काही नाही गंगा, मी तुझ्यासाठी काहीही करेन। खूप थँक्स रवी। हा ठीक आहे। ठीक आहे, निघते मी आता। गंगा, काहीतरी खाऊन जा। नको, मी नंतर बाबांसोबत येईन तेव्हा जेवेन। नक्की परत ये, येते हं? आता, येते हा काकू, हा. येते हा. हे दोघं इथे कशाला आलेत? हे काय? चल, काय झालं गंगा? माझे मिस्टर बाहेर आले। ते सीताला कशाला घेऊन आलेत माहिती नाही। मी त्यांना न सांगता इथे आले। मी आतमध्ये थांबते, त्यांच्याशी बोलून सांभाळून घ्याल का हो, मी प्लीज? सगळं सांभाळते, तू हा. आज जा जा। हा। सीता, ये ना सीता, तू येणार हे मला माहित होतं। ए रवी, मी बोलले होते ना सीता घरी परत येईल म्हणून। हे काय समजतं काय तुम्ही स्वतःला? सीताची आधीच मनस्थिती ठीक नाहीये आणि त्यात तुम्ही खोटं बोलून तिला त्रास देताय। ती घर सोडून गेली याचा आम्हाला त्रास होतोय। तुम्ही इथे तिला सोडायला आलात असं आम्हाला वाटलं होतं, पण तुम्ही इथे येऊन तिच्या बाजूनेच बोलताय। पुन्हा पुन्हा तुम्ही सीताबद्दल तेच तेच नका बोलू। सीता आमच्या कुटुंबामधली एक आहे। सर, सीताच्या गळ्यात मी मंगळसूत्र बांधलंय, मग ती तुमच्या कुटुंबातली कशी होईल? कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा तू नाहीयेस। माझं आणि सीताचं लव्ह मॅरेज झालंय। त्रिनगर मधल्या गणेश मंदिरात आमचं लग्न झालंय। मंगळसूत्र तू बांधलं नाहीये। सीताच्या गळ्यात मी मंगळसूत्र बांधलं नाही, हे तुम्ही कसं काय सांगू शकता? तिच्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलं हे फक्त मीच सांगू शकतो। हे मला माहित असेल का तुम्हाला माहित असेल? कारण ते फक्त मलाच माहितीये। काय माहिती काय तुम्हाला? हे तिच्या गळ्यात मंगळसूत्र मीच बांधलंय। परिस्थिती तशी आली होती की केरळमध्ये असताना मला तिच्या गळ्यात मंगळसूत्र हे बांधावं लागलं। गंगाला कळलं तर तिला त्रास होईल म्हणून मीच लपवलं होतं ते। आणि मी जे बोलतो तेच खरं आहे। मला तुमच्यावर विश्वास नाहीये। सीता तुमच्या कुटुंबात राहावी म्हणून तुम्ही असं बोलताय, कळलं? एका मुलीच्या आयुष्यासोबत खेळायचा मला अधिकार नाहीये। मी जे सांगतो तेच खरं आहे। तिच्या गळ्यात मंगळसूत्र मीच बांधलंय। हे बघा, रवीचं आणि सीताचं लग्न झालंय यासाठी आमचं कुटुंब साक्षीदार आहे। तुमचं सीताशी लग्न झालंय याचा काय पुरावा आहे? आमच्या कुटुंबाबद्दल तुला माहित नाहीये बाळा, पण तुझ्या कुटुंबाबद्दल आम्हाला सगळं माहितीये। महालातल्या राजशेखरचे चिरंजीव आहात तुम्ही। लग्न केलेल्या बायकोला धोका देऊन हिच्याशी लग्न केलं असं सांगितलंस तर आम्ही विश्वास ठेवू का? हीच तुझी बायको आहे याचा काय पुरावा आहे? तुमच्या बायकोला मी मंदिरात भेटले। त्यांना पाहिल्यावर असं वाटतं की त्यांच्यासाठी अनोळखी असणारा पण त्यांना धोका नाही देऊ शकणार। ती तर तुमची बायको आहे ना, मग तुम्ही तिला का धोका दिला? हे तुम्ही योग्य नाही केलं। मी माझ्या बायकोला धोका देण्यासाठी हे केलं नाहीये। हे सगळं अचानक मध्ये घडून आलेलं आहे।
फक्त अपघातच अचानक घडतात. तुम्ही हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय हे अचानक घडलं, तुम्ही हे कुठल्या आधारावर म्हणू शकता? त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हाला बांधील नाहीये. सीताच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर तुम्ही हक्क सांगत होतात ना, त्या मंगळसूत्राचा हकदार मीच आहे एवढं तुम्हाला सांगायला आलो होतो. ए माझ्या बायकोला तुझी बायको म्हणतोस, काय कळतं का तुला? ए कॉलर कोणाच्या बोलतो रे? पण तुम्ही कशाला एवढे भावनिक होते? माझ्या भावाची कॉलर का पकडताय? तो काय चुकीचं बोलला सांगा ना. सीताला तो त्याची बायको म्हणतोस कशी? असं कसं बोलतो? मग सीता तुमची बायको असं तुमचं म्हणणं आहे? हो, ती माझीच बायको आहे, माझीच. सीता तुमची बायको आहे याचा काय पुरावा आहे? पुरावा पाहिजे ना. हो, हे बघा, आता विश्वास बसला. आता सांगा मला, सीताचा आणि तुमच्या कुटुंबाचा काय संबंध आहे? मंदिरात जाऊन तुम्ही तिला एवढा त्रास दिला, आमच्या घरात येऊन एवढी नाटकं केली. हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलं हे मला कळायलाच हवं. तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्यांना फसवलं. तुम्ही तर आमच्यापेक्षा मोठी चूक केली आहे. मी जे काही केलं तो माझा पर्सनल विषय आहे, तुम्ही नका पडू त्यात. आम्ही नाही विचारलं तरी तुमची बायको विचारेलच ना. तिला काय उत्तर देणार तुम्ही? एक मुलगी सगळ्या गोष्टी वाटून घेऊ शकते, परंतु मंगळसूत्र नाही वाटून घेऊ शकत. तुमच्यावर जीवापाड विश्वास ठेवलेल्या तुमच्या बायकोचा विश्वासघात करताय. तुमच्यावर जीव ओवाळून टाकलेल्या मुलीचा विश्वासघात करताय. हे सगळं तुमच्या बायकोला कळलं तर तिच्या मनाला काय वाटेल हो? गंगाला जर सगळं कळलं ना तर तिला कसं समजवायचं हे मला माहिती आहे. तुम्ही नका मला सांगू ते. बायकोशी आपण खोटं बोलतोय याचं तिचा नवरा म्हणून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. त्यांना काही बोलू नका, चूक माझी. तू गप्पा बस. तू जी काही चूक केलीस ना ती माफ होण्यासारखीच नाहीये. तू कितीही समजावलंस तरी आम्ही समजून घेणार नाही. तुम्ही विषय बदलू नका. सीता आमच्या घरात अगदी हक्काने राहते. माझ्या मुलीवर पण सीता अगदी आईसारखं प्रेम करते. सीता माझ्या कुटुंबावर अगदी तिच्या कुटुंबासारखं जीवापाड प्रेम करते. माझ्या मुलीच्या सुखामध्ये आणि सीताच्या आयुष्यामध्ये जर कोणी मध्ये आलं ना तर त्याला सोडणार नाही. तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं होतं हे कळल्याशिवाय मी इथून अजिबात जाणार नाही. आता तुम्ही सांगताय का? सीताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तुम्ही बांधलंय ना. आता हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. तुम्ही येऊ शकता. तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं हे मला कळायलाच हवं, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. धमकी काय देताय? तुम्ही सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, ते लपवून ठेवलं म्हणून एवढं सगळं घडलं ना. आम्ही हे कुणासाठी केलं हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल ना तर तुमच्याबद्दल तुमच्या घरात येऊन आम्हाला बोलावं लागेल. आता आणखीन विषय वाढवू नका. चला निघा इथून, नाहीतर तुमचंच नुकसान होईल. तुम्ही इथून जाताय की मी तुमच्या घरी येऊ आता? चल ग. बस.
पाहिलंस ना, तुझ्याच नवऱ्याने हे सगळं केलंय बघ. गंगा रडू नकोस गंगा. गंगा रडू नकोस ना. तू सीताच्या चांगल्याचा विचार करत होतीस, पण तिनेच तुला कसं फसवलं बघ. तिने तुझा केसाने कळा कापला. त्यांना काही बोलू नका, कारण मंगळसूत्र माझ्या नवऱ्याने बांधलं आणि मंगळसूत्र बांधून घेणारी माझी मैत्रीण. म्हणून आपण असं सोडून द्यायचं का ग? तुझ्या आजूबाजूला काय घडतंय हे तुला माहित नव्हतं, पण आता कळलंय ना, मग सांभाळून राहा. माझं ऐकशील का गंगा? हे बघ, लगेच घरी जा आणि सगळ्यांना हे सांगून टाक. तुझा हक्क तुला नक्कीच मिळेल. अजिबात घाबरू नकोस गंगा. नाही दुर्गाताई, ती माझी समस्या आहे. मीच बघून घेईन. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तुम्हा सगळ्यांच्या मदतीसाठी खूप आभार. मी येते. अगं थांब बाळा, अशा परिस्थितीत एकटी जाऊ नकोस. मणी तुला घरी सोडायला येईल. नको काकू, मी एकटीच जाते. मी येते. अगं गंगा, चल आपण आतमध्ये जाऊ. देवी आत्या, धर्मराज मामा, काय झालं भाच्या? सगळ्यांनी खाली या. ये रे, लवकर ये. हो बाबा. काय झालं अरुण? काही प्रॉब्लेम आहे का? काय अरुण, कशाला बोलवलं? काही प्रॉब्लेम झालाय का? काय रे, काय झालं? आम्हाला बोलवलं, काय झालं सांग. बोल ना भाच्या. सगळं तुला विचारतायत ना. ए अरुण, सांग ना अरुण. काय रे, कशाला एवढं घाईघाईत बोलवलं? लवकर काय ते सांग ना. ए, त्याचा मार खाल्लेला विसरलायस का? हा? काय झालं अरुण? सीताला जे शोधत आले होते त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी हे सगळं केलं असं त्यांनी मला सांगितलं. सीता या घरात राहायला नको असं जर तुमच्या कोणाच्या मनात असेल ना, तर तुम्ही मन बदला. सीता याच घरामध्ये राहणार आहे. जर तिला कोणी त्रास दिला ना, तर बघाच. सीता या घरामधून कुठेही जाणार नाहीये. हे सगळं कोणी करायला सांगितलं तर त्यांनी नाव नाही सांगितलं. त्यांनी जरी सांगितलं नसलं तरी मला माहिती आहे आणि मी त्याला चांगलंच ओळखतो. यापुढे या घरात असं घडलं नाही पाहिजे. जर परत असं काही घडलं ना, तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये. सीतासाठी मी काही करायला तयार आहे. अरुण, ती कोण कुठली माहित नसताना तिच्यासाठी आम्हाला उलट सुलट बोलतोय, योग्य नाहीये. हा, सीता कोणी परकी नाहीये. ती आपल्याच कुटुंबामधली एक आहे. देवसेनेला तिच्या आईसारखं प्रेम देणारी तीच आहे. या कुटुंबाच्या सुखाचा मनापासून विचार करणारी आहे ती. जर जानकी असती तर आपल्या घरातल्या सगळ्यांनी तिला मान दिला असता ना. अगदी तसाच मान तुम्ही सीतेला सुद्धा द्यायला हवा. यात जर काही मागे पुढे झालं ना, तर गाठ माझ्याशी आहे. सीता, तू केलेल्या गोष्टींमुळे इथे सगळ्यांना ऐकावं लागलं. तू
तू फक्त तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुणी बांधलंय हे सांगितलं असतंस तर एवढं घडलंच नसतं सीता. खरं काय ते सांगायचं होतं ना. ती कसं खरं सांगेल? हिच्यामुळे आणखीन काय काय बघावं लागणार आहे माहित नाही. इतकं घडलं तरीही तोंड उघडत नाही ही. अगं तुझ्यामुळे विनाकारण अरुणने आमच्यावर संशय घेतला. हे चांगलं नाहीये, कळलं? तुझ्या या चुकीमुळे सगळ्यांसमोर अरुणने आम्हाला ऐकवलं. ठीक आहे. आता तिच्यावर कुणीही रागवू नका. तिला वाटेल तेव्हा ती नक्कीच सांगेल. ही चर्चा आता इथेच थांबवा. सीता तू जा बाळा. कधी आलीस इथे? हा आत्ताच. काय झालं? तुझे डोळे पाणावलेत. तू अशी रडतीयस का? नाही, तसं काही नाही. नाही गंगा, तू माझी खूप काळजी घेतेस. माझ्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलं हे तू मला सतत विचारत असतेस ना. ते आता मी तुला सांगायचं ठरवलंय. त्या दिवशी नको सीता. त्या दिवशी काही गोष्टी सगळ्यांना न कळणं योग्य आहे असं तू म्हणत होतीस ना. मला पण आता तसंच वाटतं. तुझा पर्सनल विषय तुझ्याकडेच राहू. मला काहीही सांगू नकोस. बाबा, माझा होमवर्क झाला करून. मला खूप कंटाळा आलाय. मला काहीतरी गोष्ट सांगा. बाबा स्टोरी सांगायची मूड बंद नाहीये. तू जाऊन झोप आता. जा बाबा. नेहमी तुमचं काम काम काम. गंगा, बाबा मला गोष्ट नाही सांगत आहेत. कमीत कमी तू तरी मला सांग, म्हणजे मला लवकर झोप येईल. गोष्ट सांग ना गंगा. गंगा, काय झालं तुला? काय देवसेना? तू डोळे उघडे ठेवून झोपली होतीस का? काय झालं? अशी गप्प काय आहेस तू? ते काय झालं गंगा? तब्येत ठीक नाहीये का? तसं काही नाही. मग अशी का बसलीस तू? काही नाही हो. अहो, तिथे आउट हाऊस मध्ये सीताई पण अशीच बसलीये आणि इथे ही सुद्धा अशीच बसलीये. तुमचं काय चाललंय काही कळत नाही. माझी कोणाला काळजीच नाहीये. तुम्ही जा, मी झोपते.
गंगा, लक्ष कुठे? गॅसवर दूध उतू चाललं होतं. इथे बसूनही तुला ते कळलं नाही का? एवढ्या कसल्या विचारात आहेस? सांग ना. नाही, काही नाही. नाही, तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे. तसं काही नाही. तू खूपदा मला माझ्या मंगळसूत्राबद्दल विचारलंस आणि मी ते सतत टाळले. तुझ्यापासून ही गोष्ट लपवून मी खरंच खूप मोठी चूक केली. माझ्या गळ्यात मंगळसूत्र कोणी बांधलं हे तुला सांगितल्यावरच माझ्या मनाला आता शांती मिळेल. प्लीज सीता, मी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, कारण तो तुझा पर्सनल विषय आहे. तो तसाच राहू देत. तू असं का बोलतेस हे मला माहितीये. तू माझ्यासाठी खूप काही केलंस. मी जे आयुष्य जगते तुझ्या आणि त्यांच्या उपकारांमुळे. असं असतानाही मी तुझ्याशी खोटच वागले. तू खूप वेळा विचारून पण मी या मंगळसूत्राबद्दल तुला सांगितलं नाही, म्हणून माझा तुला राग आला असेल ना गंगा? तरीही मला माफ कर आणि मी सांगते ते नीट ऐक. ज्यांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्यांचे नाव अण्णामलई आहे. ते लंडनमध्ये असतात. हे तू 2 दिवस आधी सांगितलं असतंस ना तर मी विश्वास ठेवला असता. अरुणाचल स्वराचं दुसरं नाव सुद्धा अण्णामलाईचं आहे. काय झालं? अशा का बघताय माझ्याकडे? नाही, माझ्या नवऱ्याचं नाव अरुणाचलश्वर, तुझ्या नवऱ्याचं नाव अण्णामलाई. दोघांच्या नावात खूप साम्य आहे. अहो, मी खरंच सांगते. माझा नवरा लंडनमध्ये. त्यांच्या घरी थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत म्हणून ते मला लंडनला नाही घेऊन गेले. आता त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आणि मी आता लवकरच लंडनला जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. तू तुझ्या नवऱ्याकडे जाणार आहेस हे ऐकून फार आनंद झाला. तुझं आयुष्य सुखी होऊ दे.